उपस्थित आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला महासंघाच्या अध्यक्ष अभिषेताई, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवकचे अध्यक्ष सुभाषजी घाटे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आमचे कोषाध्यक्ष आरिकरजी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सदस्य दिनेशजी सोकारे, त्याचबरोबर राष्ट्रीय ओबीसी युवकचे अध्यक्ष सुब्रतजी बेलोकर, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या शहराचे अध्यक्ष कुंदाताई ठाकरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आमच्या राऊतजी, त्याचबरोबर सर्व. मी श्रीमती निरूपा प्रवीण ब्रह्मे, मी मध्य प्रदेशची प्रदेश अध्यक्ष आहे. आम्ही सगळे आज इथे ओबीसी बंधू भगिनी इथे याकरिता हे झालेलं आहोत की आम्हाला 11वं अधिवेशन जे आहे ते बेंगलुरू कर्नाटकमध्ये होणार आहे आणि तिथे आम्हा सगळ्यांची ओबीसी बंधू भगिनींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. म्हणून आम्ही इथे एकजुटीने एकत्रित होऊन त्या याच्यात सामील व्हायला चाललेलो आहोत आणि इथे सगळे उपस्थित असलेल्या ओबीसी बंधू भगिनींना माझा आग्रहाची विनंती आहे की जास्तीत जास्त मात्रांनी तिथे येऊन आपल्या हक्काची लढाई लढा. धन्यवाद. ओबीसी आज इथे पत्रकार परिषद झाली. आमचे मार्गदर्शक सर्वेसर्वा डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे पत्रकार परिषद झाली आणि येत्या 7 ऑगस्टला जे अधिवेशन आहे बँगलोरला त्या संदर्भात ही पत्रकार परिषद होती आणि त्यामध्ये काही मागण्या आहेत ज्या सरांनी आता सांगितलेल्या आहे आणि त्या पूर्ण करण्याच्या दिशेने आमचं पाऊल आम्ही उचललेलं आहे आणि सगळेजण आम्ही बँगलोरला जातोय अधिवेशनासाठी आणि मी सगळ्यांना आव्हान करेन की जास्तीत जास्त संख्येने अधिवेशनाला उपस्थित राहावे आणि एक ओबीसी बांधव म्हणून एक सगळ्यांनी उपस्थित राहावे मोठ्या संख्येने, एवढं मी आव्हान. कडे आमच्या 26 मागण्या आहेत. त्या 26 मागण्या सुद्धा या भूमिकेमध्ये या ठिकाणी दिलेल्या आपल्याला. या 26 मागण्यांवर चर्चा करण्याकरता, त्याच्यावरती ठराव पारित करण्याकरता आणि केंद्र सरकारने ते लवकरात लवकर पूर्ण करावे याकरिता या वर्षी आमचं हे 11वं राष्ट्रीय महाअधिवेशन बेंगलोर येथे होऊ घातलेलं आहे. आतापर्यंत जे 10 अधिवेशनं झाले, पहिली सुरुवात नागपूरपासून झाली, दुसरं दिल्लीला झालं, तिसरं मुंबईला झालं, चौथं हैदराबादला झालं, 5वं आणि 6वं ऑनलाईन अमेरिका इंग्लंडमधून झालं, 7वं पुन्हा दिल्लीला झालं, 8वं अमृतसरला झालं, नंतर तिरुपतीला झालं, मागच्या वर्षी गोव्याला झालं आणि आता यावर्षी हे बेंगलोरला अधिवेशन होऊ घातलेलं आहे. हे दरवर्षी आम्ही देशाच्या कुठल्या तरी एका वेगळ्या राज्यामध्ये जाऊन त्या राज्यामध्ये ही ओबीसीची चळवळ उभारतो, तिथे ओबीसी लोकांना जागृत करतो आणि त्या राज्यामध्ये जे ओबीसीचे प्रश्न आहेत ते त्या सरकारपुढे मांडवून सोडविण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अमृतसरला गेलो, तिथे ओबीसी मुवमेंट काहीच नव्हती. आज मोठ्या प्रमाणामध्ये पंजाबमध्ये ओबीसी मुवमेंट उभी झालेली आहे. मागच्या वर्षी गोव्याला अधिवेशन घेतलं. पहिल्याच अधिवेशनामध्ये गोव्यामध्ये मेडिकल कॉलेजला MD MS जे असतं त्याला ओबीसीला रिझर्वेशन नव्हतं, ते लागू झालेलं आहे आणि इतर मागण्या तिथे सातत्याने आमचं गोवा युनिट मांडते आहे. कारण कुठलंही सरकारचं असं असते की जोपर्यंत म्हणजे नैसर्गिक नियम आहे की बाळ जोपर्यंत रडत नाही आई त्याला दूध पाजत नाही, तसा कुठलाही समाज हा जोपर्यंत आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत त्यामध्ये आम्ही 26 विषयावरती गंभीर चर्चा करणार आहोत. आणि म्हणून यावर्षी या अधिवेशनाचं उद्घाटन ज्या राज्यामध्ये हे अधिवेशन होत आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय DK शिवकुमारजी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या दोघांचे हस्ते त्या ठिकाणी होणार आहे. दोन्ही मुख्यमंत्री आहे. मागच्या वर्षी सुद्धा फडणवीस साहेब गोव्याला आले होते. त्याच्यापूर्वी मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2016ला या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची या नागपूर येथे स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारपुढे या देशातील 60% ओबीसी समाजाचे जे विविध संविधानिक प्रश्न आहे, मी इथे संविधानिक शब्द वापरतो, त्या प्रश्नांवरची वाचा फोडण्याकरता आणि ते केंद्र आणि राज्य सरकारकडून सोडवून घेण्याकरता सातत्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत 10 अधिवेशनं झालेले आहे
इथे एक विशेष बाब मी आपल्या निदर्शनास आणून देतो की आमचं जे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे हे डिमांड बेस्ड ऑर्गनायझेशन आहे आणि एक NGO आहे. आवर्जून सांगतो हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या विचाराशी बांधलेलं नाही. केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, सत्ता कोणाची असो, त्या सरकारकडनं आपल्या समाजाचे संविधानिक प्रश्न, संविधानिक समस्या सोडवून घेणे हा एकमेव उद्देश या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा 2016 पासून राहिलेला आहे. आणि त्यामुळेच आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यांनी आपण जे आम्हाला वारंवार सहकार्य केलं, आमचे विचार ओबीसीच्या विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणूस यांच्या उत्थानाकरता आणि प्रगतीकरता 58 GR काढलेल्या जी यादी याच्यामध्ये दिलेली आहे. आपल्याला एक हा कागद दिलेला आहे आमच्या भूमिकेचा. याच्यामध्ये डेट वाईज, म्हणजे असे नाही की फक्त आकडे सांगतो आम्ही, 2016 पासून आतापर्यंत डेट वाईज कोणत्या तारखेला कोणता GR निघाला हे या भूमिकेमध्ये. आमच्या बहुजन समाजाचे मायबाप म्हणतो, आमचे सर्वांचे परमपूज्य महात्मा ज्योतिराव फुले यांची यावर्षी 200वी जन्मशताब्दी आणि त्या 200व्या जन्मशताब्दी निमित्ताने सुद्धा हे अधिवेशन त्या ठिकाणी याला विशेष महत्त्व राहणार. ज्या व्यक्तींनी आम्हा लोकांना शिकण्यास प्रवृत्त केलं, घराच्या बाहेरून काढलं, म्हणजे नुसत्या स्त्रियांकरता त्यांचं योगदान नाही तर आमच्यासारख्या गावाखेड्यात राहणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. आणि आज बहुजन समाज शिकून आज आम्ही आमच्या हक्काची मागणी जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतो, ही प्रेरणा जी आहे ते छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाजिजाऊ, शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, पेरियार स्वामी, या सर्व असे 42 महापुरुष यांचे फोटो आम्ही या आमच्या पत्रिकेवरती दिलेले आहेत. या सर्वांच्या प्रेरणेने राष्ट्रीय ओबीसी महासंघ, यांच्या विचाराच्या प्रेरणेने राष्ट्रीय ओबीसी महासंघ काम करत असते. या सर्वांचं जर दैवत कोणी असेल मी असं म्हटलं तर ते महात्मा ज्योतिराव फुले आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांचं 200व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हे अधिवेशन होऊ घातलेलं आहे. त्यांच्या ओबीसी समाजाच्या व्यक्तींनी तन, मन आणि धन, नुसतं तन मन नका लिहू, तन, मन आणि धनाने सहकार्य करावे असे आव्हान मी या प्रसंगी आपल्या माध्यमातून ओबीसी समाजाला करत आहोत. हेच माझं निवेदन. आपल्याला काही विचारायचं असेल. नमस्कार. जय ओबीसी जय संविधान. मी श्रीमती रत्नमालाताई पिसे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ. आपण सर्वांना, सर्व राज्याचे ओबीसी बांधवांना एक अनुरोध करते की 11वं अधिवेशन बँगलोरला, कर्नाटक इथे 7 ऑगस्टला संपन्न होत आहे. आणि विशेष मागण्या सरकारला आणि तिथल्या राज्याच्या ओबीसी वरचे जे काही त्यांचे मागण्या ते घेऊन सरकारला अवगत करण्यासाठी आपण तिथे एकत्र होत आहे. तुम्ही सर्वजण तिथे येऊन अधिवेशनाला हे करा, असं सपोर्ट करा, हे तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते.